यूएस गव्हर्नमेंटनं जे काही पॉलिसी चेंज केल्यात ट्रम्प सरकारनं, त्याच्यामुळे मार्केटमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. हे आपण पाठीमागच्या रीलमध्ये दिलं आणि परफेक्टली तसं झालं. अमेरिकेचा जर आपण डाव जोन्स पाहिला तर त्याच्यामध्ये जवळजवळ 5% डाऊन साईडची मुवमेंट बघायला मिळाली आणि आपलं इंडियन मार्केट सुद्धा जवळजवळ 2-2.5% आपल्याला क्रॅश झालेलं बघायला मिळालं. अजून एक मोठी घडामोड होऊ शकते. जर्मनमधून एक न्यूज आली, तर थोडक्यात जर पाहिलं तर जे काही जर्मनीचं गोल्ड आहे ते अमेरिकेमध्ये त्यांनी ठेवलंय ते रिटर्न घेण्याची शक्यता आहे. तसं जर झालं तर मार्केटमध्ये खूप आणखी व्हॉलेटिलिटी क्रिएट होऊ शकते आणि हा साठा एवढा मोठा आहे. तसं जर पाहायला गेलं तर जगामधला 2 नंबरचा हा जो साठा आहे तो जर्मनीकडे आहे गोल्डचा. त्याच्यापैकी 30% हे गोल्ड त्यांनी आता अमेरिकेकडे होल्ड ठेवलंय आणि ते जर रिटर्न घ्यायची जर त्यांनी तयारी केली तर मार्केटमध्ये खूप व्हॉलेटिलिटी आणखी सुद्धा क्रिएट होऊ शकते. आपण न्यूज बघूयात. बरोबर, जवळजवळ 1200 टनाचं जे काही गोल्ड त्यांचं रिझर्व्ह आहे तर ते पूर्णपणे रिटर्न घेण्याची शक्यता आहे. आणि त्याच पद्धतीने जर आपण इकडे चार्टमध्ये जर पाहिलं, जो अमेरिकेचा मेजर इंडेक्स आहे डाव जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 5%ची आपल्याला डाऊन साईडची मुवमेंट आपल्याला काल झालेली बघायला मिळते.